ओ वहिनी, उठा उठा, 5 वाजले ती. उठा, उरकून घ्यावं लागतंय. उठा बर. का ग, काय झालं? आता ग बया, का ग म्हणजे अव आपल्या इथं संडाशी नाही ती, त्यामुळे सूर्य उगवायच्या आत उरकून घ्यावं लागतंय बघा. चला बर, उठा बर, 5 वाजले ती. उठा उठा, चला चला. वहिनी बघून चला जरा. नाही नाही, मीही नाही करू शकत. आओ वहिनी, आओ वहिनी, थांबा की वहिनी. पाणी घे का? काय झालं सकाळी सकाळी? तुम्ही एवढे मोठे बागायतदार, दिमतीला नोकर चाकर, आणि घरात संडास नाही. अगं त्याचं काय, गावात कुणाकडे बी संडास नाही. हे जर लगीन व्हायच्या अगोदरच कळलं असतं ना, तर लगीनच केलं नसतं मी तुमच्याशी. आता एवढं काय द्याचं? जा की तू बी सगळ्यांसोबत. बाकी बाया जात नाहीत का गपगुमान? हा, नमस्कार. नमस्ते. मी सोलापूर जिल्हा परिषदच्या स्वच्छता विभागाकडून आलो आहे. बर. आम्हाला तुमच्या गावात प्रत्येकाच्या घरोघरी संडास बांधायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला 1 रुपया खर्च करावा लागणार नाही. उलट शासनच अनुदान देणार आहे. आपल्या गावच्या आरोग्यासाठी आम्ही प्रत्येक गावोगावी संडास बांधतोय. ओ साहेब, त्याची काय बी गरज नाही बघा. आमच्या गावात संडास बिंडास कोणी बांधणार नाही ती. काय बरोबर आहे. आमचं समद गाव हुगड्यावर बसतंय, आणि हुगड्यावर बसल्यावर कसं माहिती का, एका तांब्यात भागतंय हो. अहो तुमच्या या संडासामध्ये बादलीवर पाणी कोण वाया घालणार? आणि मोरच्या गावामध्ये तुम्ही संडास बांधल्या ती, त्याचा वापर कोण करतय का? हे बघा साहेब, ही हुगड्यावर बसण्याची मजा आहे ना, ती बंद संडासात नाही बघा. कस बरोबर. कात्रा संडास वापरण्यासाठी पाणी थोडं जास्त लागल, पण गावची लोक आजारी पडणार नाहीत, आपल्याकडे रोगराई येणार नाही, त्याचा कितीतरी मोठा फायदा आहे. बर, आम्हाला संडास बिंडास बांधायची नाही बघा. निघा साहेब, तुम्ही निघा. जशी तुमची इच्छा. नमस्कार. निघा. आयला सारखं सारखं खाती आणि संडासला जाते बघ. चला वहिनी.
पाहिलं ना पाटील काय चाललंय ते? हा कुठं काय झालंय? बघून सुद्धा न बघितल्यासारखं करताय भय. हा, काय म्हणायचं काय तुला? अव त्या मुलीची काय अवस्था झालीये हे पाहिलं ना तुम्ही? हा सारखं सारखं संडासला तर जातीये ती. गावातल्या बाया माणसांना होणारा त्रास दिसत नाही भय तुम्हाला? शाळेला संडास 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 वैतागाला राव. यांचं ना असंच असतंय बघा. हा अहो पाटील आपण 21व्या शतकात वावरतोय, पण विचारसरणी मात्र अजून 18व्या शतकातलीच. अहो आता तरी विचार बदला. काय आहे? बघा बघा त्या मुलीचे काय हाल झालेत ते. आणि हे सगळं उघड्यावर संडास केल्यामुळेच होतंय आणि आपल्यालाच ते भोगावं लागतंय. काहीतरीच राव. काय झालं पोरीला? अहो सकाळ धरणं पोरगी उलट्या संडास करतीये. देवीचा कोप झालाय का बघा. नाही नाही चुकलं आपलं राव. गावात आता संडास बांधायलाच हवेत. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार पाटील नमस्कार. बोला पाटील का बोलावलं? साहेब माझं चुकलं. अहो गावात संडास नाही ती ह्याचा परिणाम आम्ही भोगतोय. हा या बघा आम्ही समधीजण संडास बांधायला तयार आहोत. अरे गावकऱ्यांनो आपापली नावं या साहेबांकडे द्या बरं. आणि समध्यांनी गावात संडास बांधायची आणि ती वापरायची सुधीक. कस वय म्हणा की गावकरी अंगाशी. अभिनंदन पाटील साहेब, तुम्ही आणि तुमच्या गावाने छान निर्णय घेतला. अभिनंदन. वय 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 वय. नमस्कार, मी संजय मावा शिंदे, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर. सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना नम्रतेचं आवाहन करतो की आपला सोलापूर जिल्हा आपण सर्वजण मिळून हागणदारी मुक्त करूयात आणि आरोग्याचा वसा घेऊन महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करूयात.